ही घटना ऐकून अक्षरशः कोणाच्याही डोळ्यातून पाणी येईल। बिहारमधील एका कन्या विद्यालयात शिकत असलेल्या 13 वर्षाच्या मुलीने आपल्या शाळेच्या बाथरूममध्ये जाऊन एका मृत बाळाला जन्म दिला। घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। रुपाली घुले ही शिक्षिका नेहमीप्रमाणे त्या दिवशी सकाळी लवकरच शाळेत आली होती, परंतु आज स्टाफ रूममध्ये अजून सुद्धा कुणी आलेले नव्हते। बोटांवर मोजता येईल इतक्याच मुली आपापल्या क्लासमध्ये जात होत्या। रुपालीचा नवरा तिला शाळेत सोडून त्याच्या कामावर पुढे जात असायचा। त्याच्या कामाचा टाइम खूप लवकर होता। कामाचे ठिकाण दूर असल्यामुळे तो घरून खूप लवकर निघत असायचा। रुपालीची शाळा वाटेत असल्यामुळे तो तिला शाळेत सोडून जात असायचा। त्या दिवशी रुपाली स्टाफ रूमकडे जायला लागली, कारण तिला तिचे काही सामान कपाटात ठेवायचे होते। तिकडे जाताना ती मुलींच्या वॉशरूममध्ये गेली, परंतु मध्ये गेल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकली। तिथली जी काही परिस्थिती होती ती तिने बघितली तेव्हा तिच्या तोंडातून किंचाळी बाहेर पडली। तेथील परिस्थिती बघून ती तशीच उलट्या पायाने मागे पळाली। तिला तर उलटीच यायला लागली होती। ती इतकी जास्त घाबरली होती की तिच्या आवाजाने शाळेतील प्रिन्सिपल व 1-2 शिक्षक स्टाफ तिथे घाईतच आले। तिला असे घाबरलेले बघून शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमने तिला विचारले, काय झाले घुले मॅडम, तुमची तब्येत तर ठीक आहे ना? तेव्हा रुपालीने घाबरतच प्रिन्सिपल मॅडमच्या कानावर वॉशरूममध्ये जे काही बघितले ते सर्व सांगितले। तिने जे सांगितले ते ऐकून प्रिन्सिपल मॅडमसुद्धा जरा घाबरली आणि हैराण होऊन तिच्याकडे पाहू लागली, कारण ही शाळा एक मुलींचे विद्यालय होते आणि मुलींच्या विद्यालयाच्या शाळेमध्ये अशी घटना घडणे हे चिंतेचे कारण होते। रुपालीचे बोलणे ऐकून शाळेची प्रिन्सिपल मॅडम स्वतः वॉशरूमकडे निघाली आणि थोड्याच वेळात नाकावर रुमाल ठेवून वॉशरूममधून बाहेर पडली। यात बराच वेळ निघून गेला होता, तोपर्यंत शाळेत काम करणाऱ्या मावशीसुद्धा येऊन पोहोचल्या होत्या। प्रिन्सिपल मॅडमने त्या मावशीला सांगितले की वॉशरूममध्ये जाऊन तिथे बेशुद्ध पडलेल्या त्या मुलीला घेऊन बाहेर ये। मग त्या मावशी वॉशरूममध्ये घाईतच गेल्या। तिथे 13 वर्षाची मुलगी बेशुद्ध होऊन पडली होती। तिचा पूर्ण शाळेचा गणवेश रक्ताने भरलेला होता। त्यांनी तिला हळूवारपणे स्टाफ रूममध्ये आणले। प्रिन्सिपल मॅडमसोबत टीचर, स्टाफ व रुपाली देखील स्टाफ रूममध्ये जाऊन पोहोचली। प्रिन्सिपल मॅडम बोलत होती की ही गोष्ट 4 भिंतीच्या बाहेर जायला नको। आपली मुलींची शाळा आहे, जर ही घटना अशी बाहेर पडली तर शाळेचे पूर्ण नाव खराब होईल। घाईतच मुलींच्या वॉशरूमला आता कुलूप लावण्यात आले होते। प्रिन्सिपल मॅडम बेशुद्ध पडलेल्या त्या 12 वर्षाच्या मुलीला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत होती, परंतु काही केले तरी ती मुलगी शुद्धीत येत नव्हती, कारण तिचे रक्त खूप जास्त प्रमाणात वाया गेले होते। रुपालीला तर वाटत होते की या मुलीला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात यावे, परंतु प्रिन्सिपल मॅडम खूप मोठ्या प्रमाणात घाबरली होती, कारण ही गोष्ट साधारण नव्हती। कदाचित पोलीस केस देखील होऊ शकली असती आणि शाळेबरोबरच प्रिन्सिपल मॅडमची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदनामी झाली असती। जर काही कमी जास्त झालं तर सगळ्याच प्रश्नांची उत्तरे प्रिन्सिपल मॅडमला द्यावी लागली असती। म्हणूनच प्रिन्सिपल मॅडम झालेली संपूर्ण घटना आतमध्येच दाबून टाकण्याचा प्रयत्न करत होती। सगळ्यांना वॉर्निंग देऊन झाल्यानंतर मॅडमने त्यांच्या ओळखीच्या एका डॉक्टर मॅडमला फोन केला। डॉक्टर मॅडमने देखील घाईतच येऊन त्या छोट्या मुलीचा चेकअप केला आणि मुलीचे चेकअप केल्यानंतर लगेचच सांगितले की हिच्या जीवाला धोका आहे। जास्त टाइमपास केला तर कदाचित या मुलीचा जीव देखील जाऊ शकतो। जर हिला लवकरात लवकर शुद्धीत आणले नाही तर ही कोमात देखील जाऊ शकते, नाहीतर तिचा जीव जाऊ शकतो। त्या डॉक्टरचे असे बोलणे ऐकून सगळेच खूप जास्त घाबरले होते। रुपालीने घाईतच प्रिन्सिपल मॅडमला म्हटले की जास्त वेळ वाया न घालवता आपण लवकरच या मुलीला हॉस्पिटलमध्ये पाठवू, जे होईल ते आपण नंतर बघून घेऊ। रुपाली स्वतः 2 मुलींची आई होती, म्हणूनच या मुलीचे जे हाल झाले होते ते बघून तिचा आत्मा कापत होता। कसलाच विचार न करता ती देखील प्रिन्सिपल मॅडम सोबत त्या मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली। डॉक्टरांनी लगेच तिच्यावर उपचार सुरू केले।
काहीच वेळात त्या मुलीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्यात आले. आता प्रिन्सिपल मॅडम लगेच रुपालीकडे बघू लागली आणि तिला म्हणाली, ही मुलगी तर तुझ्याच क्लासमध्ये शिकते ना, तुला माहिती आहे का काही चक्कर आहे? ही एका दिवसाची तर गोष्ट नाही आहे. प्रिन्सिपल मॅडमच्या या प्रश्नावर रुपाली शांत झाली, कारण खरेच ही एका दिवसाची तर गोष्ट नव्हती. काही दिवसांपासून ती बरेच काही गोष्टी बघत होती, अनुभवत होती आणि तिला काहीतरी वेगळे जाणवत देखील होते. परंतु तिला हा अंदाज नव्हता की ही गोष्ट इतक्या पुढे जाईल. थोड्याच वेळात त्यांची चर्चा चालू असताना प्रिन्सिपल मॅडमला शाळेतून एक फोन आला आणि सांगण्यात आले की पूर्ण शाळेमध्ये मुलींमध्ये ही गोष्ट वेगाने पसरली आहे. कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी देखील सगळ्यांच्या तोंडात फक्त हीच गोष्ट सुरू होती. आता मात्र प्रिन्सिपल मॅडम जास्तच घाबरली. त्यांना भीती होती की आता ही गोष्ट वरपर्यंत पोचून त्यांची शाळा बंद पडते की काय. त्यांना तर खूप मोठ्या प्रमाणावर घाम येऊ लागला होता, कारण जी मुलगी स्कूल युनिफॉर्मवरती होती आणि जे काही घडले होते ते या शाळेच्या 4 भिंतीमध्ये घडले होते. त्यामुळे त्यांचा जीव वरखाली होत होता. त्यांना वाटत होतं की आता त्या खूप मोठ्या संकटात अडकणार आहे. त्या घाबरताच त्या रुपालीला म्हणू लागल्या की काही करून ही गोष्ट इथे संपून टाक. या मुलीच्या घरच्यांना बोलव, त्यांच्या मुलीने शाळेचे कशा प्रकारे नाव खराब केले ते सांगून वाईट बोलून त्या मुलीला तिच्या घरच्यांकडे सोपवून दे. मुलीवरच वाईट आरोप लावून आपण हा किस्सा इथे संपून टाकू आणि आपल्या शाळेत निघून जाऊ. परंतु प्रिन्सिपल मॅडमच्या या बोलण्याला मॅडम रुपाली सहमत नव्हती. ती त्या मुलीला अशा त्रासात सोडून जाऊ शकणार नव्हती. तिचे मन या गोष्टी करण्यासाठी तिला साथ देत नव्हते. परंतु प्रिन्सिपल मॅडमचे ऐकून तिने त्या मुलींच्या घरच्यांना बोलवले. ती मुलगी अनाथ होती. त्या मुलीच्या डोक्यावर फक्त तिच्या आईचाच हात होता. त्या मुलीची आई रुपालीच्या घराच्या शेजारी भांडी धुण्याचे काम करण्यासाठी येत होती. त्यामुळे तिला खूप लवकर तिच्या आईला बोलवणे सोपे झाले. जेव्हा त्या मुलीची आई हॉस्पिटलमध्ये आली आणि आपल्या मुलीसोबत काय घडले हे जेव्हा तिला समजले, तेव्हा ती ओरडून ओरडून रडू लागली. शाळेच्या स्टाफलाच बोलू लागली. आईच्या अंकाताने हॉस्पिटलमध्ये अनेक लोक जमा झाले. आता मात्र प्रिन्सिपल मॅडमने घाईतच ही गोष्ट तिथेच बंद केली. त्या मुलीच्या आईला देखील धमकावले की तू जर आरडाओरड बंद केला नाही तर तुझ्याच मुलीची बदनामी होईल, तुझेच नाव खराब होईल. पुढे जाऊन तुमच्या मुलीला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागेल. प्रिन्सिपल मॅडमचे हे बोलणे ऐकून ती आई शांत झाली. आता तिथली गर्दी हळूहळू कमी झाली आणि प्रिन्सिपल मॅडमने त्या मुलीच्या आईला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुमची मुलगी कुठे तोंड काळे करून आली, तुम्हाला माहीत नव्हते का? तुमच्या मुलीमुळे आमच्या शाळेचे सुद्धा नाव खराब होणार आहे. प्रिन्सिपल मॅडमने दोषी फक्त त्या मुलीलाच पकडले आणि तिच्या आईला खूप ऐकवले. आता मात्र ती आई देखील शांत झाली. तिला काय बोलावे हे समजत नव्हते. शाळेची प्रिन्सिपल मॅडम कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळा आरोप त्या मुलीवर आणि तिच्या आईवर लावून मोकळी होऊन शाळेत जायच्या मार्गावर होती. तिला फक्त शाळेचे नाव बदनाम होण्यापासून वाचवायचे होते. परंतु त्या आईच्या डोळ्यात पाणी होते. ती म्हणत होती की माझी मुलगी असे अजिबात करू शकत नाही, ती कधीच वाईट काम करत नाही. ती मुलीची आई तर रुपालीला म्हणत होती की माझ्या मुलीसोबत शाळेत असे कसे घडले, माझ्या मुलीसोबत हे सगळं कुणी केलं, कारण माझी मुलगी शाळेशिवाय दुसरीकडे कुठेच जात नाही. परंतु प्रिन्सिपल मॅडम ही खूप मोठ्या विचारांची व तेजस्वी होती. कुठल्याही परिस्थितीत शाळेवर बोट उचलू नये म्हणून ती त्या मुलीच्या आईला म्हणाली, तुझी मुलगी शुद्धीत आल्यानंतर तिलाच प्रश्न विचारू, तिच्यासोबत हे सगळे कुणी केलंय, कारण आम्हाला सुद्धा काहीच माहिती नाही. लगेचच प्रिन्सिपल मॅडमने रुपालीकडे बघून तिला शाळेत जाण्यासाठी सांगितले. परंतु सत्य तर हे होते की रुपाली त्या मुलीला तशा अवस्थेत सोडून शाळेत जाऊ इच्छित नव्हती, कारण ती मुलगी तिच्या क्लासमधील सगळ्यात हुशार विद्यार्थ्यांमधील एक होती. खूप सुशील संस्कृत मुलगी होती. रुपाली स्वतः या गोष्टीचा पुरावा होती की ती मुलगी खूप संस्कारी होती. परंतु तरी देखील हे जे काही घडले होते या बागे नक्कीच कुणाचा तरी मोठा हात होता. परंतु प्रिन्सिपल मॅडमच्या सांगण्यावरून तिला त्या मुलीला सोडून जावे लागले होते, कारण ती देखील तिथे काम करणारी एक शिक्षिका होती. ती तिची नोकरी गमावू शकणार नव्हती.
तिने त्या आईला समजावले. सर्व ठीक होईल असे सांगून ती प्रिन्सिपल मॅडमसोबत परत एकदा शाळेत हजर झाली. शाळेमध्ये सगळीकडे चिंतेचे वातावरण होते. तो विचारत होता की त्या मुलीने काय सांगितले. तेव्हा त्यांनी म्हटले की आत्तापर्यंत त्या मुलीला शुद्ध आली नाही, त्यामुळे तिच्यासोबत काय घडले, कुणी केले हे अद्यापही समजले नाही. शाळेत संपूर्ण चर्चा रंगली होती. रुपाली तिच्या वर्गावर गेली तेव्हा हळू आवाजात तिच्या कानावर त्या मुलीबद्दल ऐकू येत होते. प्रत्येक मुलगी ही सोनियासोबत जे काही घडले त्याच्यावरच चर्चा करत होती. सगळेच हैराण होते की असे कसे घडले. खरे तर अजून रुपालीला देखील बरे वाटत नव्हते. तिलाही जे काही घडले होते, जे तिने वॉशरूममध्ये बघितले होते ते तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हते. 13 वर्षाच्या मुलीसोबत असे कसे घडू शकते ही काही साधारण गोष्ट नव्हती, जी दाबण्याचा प्रयत्न करून ती दाबू शकते. खरे तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता. कसून चौकशी यावर व्हायला हवी होती, परंतु असे काही घडले नव्हते. प्रिन्सिपल मॅडमने तर सगळ्यांना ही गोष्ट इथेच विसरून जाण्याची ताकीद दिली होती. कोणाच्या तोंडावर ही चर्चा यायला नको. पूर्ण वॉशरूमची साफसफाई करण्यात आली. सगळीकडे स्वच्छता करून पुरावे नष्ट करण्यात आले. तसे काही घडलेच नाही असे वागायला सांगण्यात आले. शाळेची सुट्टी झाली. सगळे ज्याच्या त्याच्या घरी जायला निघाले. रुपाली देखील शाळेतून घरी निघाली, परंतु तिची मंजिल त्या दिवशी तिचे घर नव्हतेच. तिचे पाय हॉस्पिटलमध्ये सोनियाकडे निघाले. ती मुलगी कशी असेल, तिला शुद्ध आली असेल का, तिने कोणाचे नाव सांगितले असेल का, या विचाराने ती तिथे जाऊन पोहोचली. पूर्ण रस्ता तिच्या मनात सोनियाबद्दलचा विचार येत होता. ती 13 वर्षाची मुलगी होती. शाळेचा तो घातलेला युनिफॉर्म, त्याला लागलेले ते रक्त, पोटातून पडलेले ते 4-5 महिन्याचे मृत बाळ, या सगळ्या गोष्टी तिला विचित्र अवस्थेत पाडत होत्या. ती जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा सोनियाच्या आईने सांगितले की तिच्या मुलीची तब्येत आता पहिल्यापेक्षा ठीक आहे, परंतु अजूनही तिने डोळे उघडले नाही. त्यामुळे अजूनही डॉक्टर त्या मुलीला भेटण्यासाठी सहमती देत नव्हते. रुपालीने त्या मुलीच्या आईला धीर दिला तेव्हा त्या मुलीची आई तिच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली. ती तिला म्हणाली, बाईसाहेब, तुम्हाला तर माहिती आहे मी एक विधवा स्त्री आहे. लोकांच्या घरी भांडे धुण्याचे काम करून मुलीचे शिक्षण पूर्ण करत आहे, कारण मला वाटते की माझ्या मुलीने शिकून मोठे व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे. माझ्यासारखे हाल तिच्या वाट्याला येऊ नये, माझ्यासारखे तिचे आयुष्य बर्बाद होऊ नये, म्हणून मी लोकांच्या घरी कामे करून तिला शिकवत आहे. परंतु मला नाही माहीत होते की तुमच्या शाळेच्या 4 भिंतीच्या आत माझ्यासारख्या गरीब स्त्रियांच्या मुलींचे असे हाल होत असतील. माझ्या मुलीसोबत तुमच्या शाळेत इतकी वाईट घटना घडली. त्या स्त्रीचे असे बोलणे ऐकून रुपालीने तिला म्हटले, तुम्ही आमच्या शाळेवर असे आरोप कसे लावू शकता? तुम्हाला कसे माहिती की शाळेतच तिच्यासोबत असे घडले असेल? खरे तर ही खूप जुनी गोष्ट असेल. तेव्हा लगेच सोनियाची आई तिला म्हणाली, 4-5 महिन्यापासूनच माझी मुलगी शाळेच्या नावाला घाबरत आहे. जी मुलगी शाळेत जायला इतकी आनंदी व्हायची, तीच माझी मुलगी शाळेत जायच्या नावाने आता थरथर कापत असायची. शाळेचा युनिफॉर्म जेव्हाही ती प्रेस करून घालायची तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी यायचे. मागे तर माझी मुलगी मला म्हणत होती, आई आता मला शाळेत जायचे मन होत नाही, मला तुझ्यासोबत कामाला घेऊन चल, मला नाही शिकायचे. माझी मुलगी अगोदर शाळेत जाण्यासाठी हट्ट करून बसायची. मला शिकून खूप मोठी होऊन तुला विमानात बसवायचे आहे असे ती म्हणायची. एक दिवसही सुट्टी घ्यायची नाही, खूप जास्त अभ्यास करायची. तीच माझी मुलगी आता शाळेच्या नावाने घाबरू लागली होती. मला शाळेत नाही जायचे म्हणून रडायची, पण तरी देखील मी तिला ओरडून रागावून शाळेत पाठवत असायची. बेटा शिकली नाही तर माझ्यासारखे तुलाही लोकांच्या घरी कामे करावे लागेल. माझे असे बोलणे ऐकून माझी मुलगी शाळेत येत होती, पण तिच्यासोबत इतके काही शाळेत घडत होते हे तिला कधी सांगता आले नाही. सोनियाची आई जे काही बोलत होती ते ऐकून रुपाली देखील विचारात पडली की खरेच सोनियासोबत हे सगळे आमच्या शाळेत तर घडले नाही ना, कारण आमच्या शाळेत देखील काही पुरुष शिक्षक म्हणून काम करत होते. जरी शाळा मुलींची असली तरी शिकवायला काही स्टाफ पुरुष होता. त्यापैकीच कोणी सोनियासोबत असे केले नसेल ना?
ती विचार करू लागली. त्यापैकी शाळेत चित्रकलेचे एक शिक्षक होते. ते जास्त करून मुलींसोबत एकांतात बोलत असायचे, गप्पा गोष्टी करत असायचे. मुलींना काही समजवण्याच्या बहाण्याने ते मुलींना आपल्याजवळ बोलावून घेत असायचे. परंतु रुपाली कोणावरही असा संशय घेऊ शकणार नव्हती. जर ते सगळे खोटे निघाले तर तिची नोकरी जाईल. ती स्वतः असे कुणावरही आरोप घेऊन संशय व्यक्त करू शकणार नव्हती. जोपर्यंत सोनिया शुद्धीत येऊन तिच्यासोबत कुणी काय केलंय ते सांगत नाही तोपर्यंत ती कुणाला काही बोलू शकत नव्हती. थोड्याच वेळात तिचे बोलणे ऐकून तर तिचा नवरा देखील चिंतेत पडला आणि तिला म्हणाला, ती मुलगी जर तुझ्याच वर्गात शिकत होती आणि इतक्या दिवसांपासून तिच्यासोबत हे सर्व घडत होतं तर तुझे तिच्याकडे लक्ष नव्हते का? तुला तिच्यामध्ये काही बदल दिसले नाही का? तुमच्या शाळेत मुलींकडे नीट लक्ष देत नाही का? तेव्हा रुपालीने तिच्या नवऱ्याला म्हटले, ती मुलगी फक्त 13 वर्षाची होती. ती तर वयातही आली नव्हती. ती नाबालिक होती. काही दिवसांपासून त्या मुलीचे मन शाळेत लागत नव्हते. ती खूप हुशार विद्यार्थिनी होती. तरी देखील तिला टेस्टमध्ये खूप कमी मार्क मिळत होते. अभ्यासात देखील ती खूपच कमजोर पडत होती. मी हे सगळे निरीक्षण केले होते, पण तिच्यासोबत इतके काही घडत असेल यावर मी गंभीरतेने विचार केला नव्हता. काही महिन्यांपूर्वी तिची तब्येतसुद्धा खूपच खराब होती. बसल्या बसल्याच तिला चक्कर देखील यायची. ती कधी बेंचवर डोके टेकून झोपायची सुद्धा. मला असे वाटायचे की तिची परिस्थिती गरीब आहे. घरचे काम करून तिला शाळेत येणे जमत नाही. ती जास्त थकते म्हणूनच अशी झोपते. म्हणून मी तिच्याकडे जास्त लक्ष दिले नाही. परंतु जर तिने माझ्याजवळ काही सांगितले असते, मला माहिती पडली असते की तिच्यासोबत काय घडत आहे, तर मी नक्कीच तिची मदत केली असती. आज तिच्यासोबत जे घडले ते घडले नसते. आज ती जीवन मृत्यूच्या दारात उभी नसती. तिच्या नवऱ्याने तिला समजावले, तुझी चुकी नाही, पण तरीही तिचे मन ही गोष्ट सहन करत नव्हते. घरातील सगळे कामे आवरून तिने तिच्या नवऱ्याला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. ते दोघेही जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोचले तेव्हा सोनियाला शुद्ध आली होती. रुपालीने घाईतच तिच्या जवळ जाऊन तिचा हात पकडला. तिचा चेहरा लालसर पडला होता. तिच्या डोळ्यातून पाणी येत होते. रुपालीने लगेचच तिला जवळ घेतले आणि म्हटले, बेटा सोनिया, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यासोबत आहे. मला सांग, तुझ्यासोबत हे वाईट कृत्य कुणी केले आहे आणि कधीपासून तुला हा त्रास सुरू आहे? तिने असे विचारल्यावर ती रडू लागली. रुपालीने खूप जास्त विचारपूस केली तरी देखील ती शांत होती. एकही शब्द तिच्या तोंडातून निघत नव्हता. आता मात्र तिची हालत बघून तिनेच प्रश्न विचारणे थांबवले, कारण अजूनही ती बऱ्यापैकी ठीक झाली नव्हती. मॅडम आता परत घरी निघून गेली. ती मनापासून विचार करत होती की ही केस पोलीस स्टेशनमध्ये जायला हवी, परंतु सोनियाची आई या गोष्टीसाठी विरोध करत होती. तिला वाटत होते ही गोष्ट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली तर तिच्याच मुलीची बदनामी होईल आणि प्रिन्सिपल मॅडमसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये केस देण्याच्या विरोधात होती. रुपालीला तर तिची नोकरीसुद्धा वाचवायची होती आणि सोनियाला न्यायसुद्धा मिळवून द्यायचा होता. त्यामुळे तिला या केसच्या मुळापर्यंत पोचायचे होते. तिच्या नवऱ्याला तिच्या मनात काय सुरू आहे हे चांगले समजले होते. म्हणून तो तिला म्हणाला, तुला जे करायचे आहे ते विचारपूर्वक कर, कारण तू जे काही करशील सगळ्यात अगोदर बोट तुझ्यावरच उचलले जाईल. कारण सगळ्यात अगोदर बाथरूममध्ये तूच त्या मुलीला बघितलं होतं. त्यामुळे तुझी देखील विचारपूस होईल. तुझ्यावर देखील संशय व्यक्त केला जाईल आणि पोलीस तर माहिती आहे ना, एखादा निर्दोष असेल तरी त्याला देखील पोलीस दोषी ठरवतात. आणि एकदा का तू ही केस पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली की तुला सारखे पोलीस स्टेशनमध्ये जावे लागेल. कदाचित यामुळे तुझ्या नोकरीवर सुद्धा फरक पडू शकतो. कदाचित आपल्या घरात सुद्धा अशांतता निर्माण होऊ शकते. तिचा नवरा तर अगदी पुरुषांप्रमाणे सर्व बाजूने विचार करत होता. स्वतःला दुसऱ्यांच्या प्रॉब्लेमपासून दूर ठेवू इच्छित होता. आपल्याला काय करायचे आहे म्हणून तो तिला देखील या सगळ्यांपासून दूर राहा असे बोलत होता. परंतु रुपालीला माहिती नाही काय झाले. तिला सोनियाला न्याय मिळवून द्यायचा होता. ती पण एक आई होती. सोनियासारखेच दुसऱ्या इतर मुलींसोबत परत हे घडू नये, उद्या तिच्याही मुलींसोबत असे काही घडू नये म्हणून तिला आवाज उठवायचा होता. त्यासाठी तिला काहीतरी नक्कीच करावे लागणार होते. आता तिला काय करायचे आहे हे तिला समजले होते.
म्हणून ती दुसऱ्याच दिवशी प्रिन्सिपल मॅडमच्या कॅबिनमध्ये गेली आणि लगेचच म्हणाली, प्रिन्सिपल मॅडम, सोनियासोबत जे काही घडले आहे ती केस आपण अशीच मध्ये बंद करू शकत नाही. तिच्या आईने पोलीस स्टेशन गाठले नाही, पण आपण तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करू शकतो, कारण आपल्या शाळेत ही घटना घडली आहे. आपल्या शाळेतील कोणत्या तरी स्टाफने तिच्यासोबत असे केले असेल. तुम्ही तर स्वतःच्या डोळ्यांनी त्या मुलीची परिस्थिती बघितली होती. त्या मुलीने आपल्या शाळेच्या वॉशरूममध्ये एका 5 महिन्याच्या मृत बाळाला जन्म दिला आहे. बहुतेक ती 4-5 महिन्याची गरोदर होती. जर त्या डिलिव्हरीमध्ये ती मेली असती तर जिम्मेदार कोण होते? देवाचे आभार आहे की या मुलीला शुद्ध आली आणि ती या संकटापासून वाचली. आता ती या सगळ्यांपासून स्वतःला सावरत आहे. परंतु माझ्या मनात विचार येत आहे की आपल्या शाळेत पुन्हा दुसऱ्या कोणत्याही मुलीसोबत असे काही घडले तर? रुपालीच्या अशा बोलण्यावर प्रिन्सिपल मॅडमने तिच्याकडे रागानेच बघितले आणि तिला म्हणाली, घुले मॅडम, तुम्ही या मुलीसाठी जरा जास्तच विचार करत आहात. एकतर मी त्या मुलीच्या आईला खूप मेहनतीने शांत केले आहे. तुम्ही तिचा आवाज उठवून पुन्हा ही केस ओपन करू नका. त्या मुलीच्या उपचारासाठी मी खूप पैसे खर्च केले आणि आता हे वातावरण शांत झाले आहे. ते तुम्ही परत खोदून उकरून काढू नका. प्रिन्सिपल मॅडमच्या बोलण्याने रुपाली शांत झाली. तुम्ही तुमच्या क्लासवर जा, असे काही घडलेच नाही असा विचार मनात ठेवा. पोलीस स्टेशन कंप्लेंट या गोष्टी विसरा व शाळेवर लक्ष द्या. इतके बोलत प्रिन्सिपल मॅडम बाहेर निघून गेली. रुपाली देखील तिच्या वर्गात आली. वर्गात आल्याबरोबर ज्या मुली बेंचवर बसल्या होत्या त्यांच्या चेहऱ्याकडे तिचे लक्ष जात होते. त्या मुलींकडे बघून तिच्या मनात विचार यायला लागला, आज सोनियाची जी अवस्था झाली, उद्या जाऊन याच मुलींपैकी दुसऱ्या कोणाची तरी सुद्धा हीच हाल होऊ शकते. आणि हाच विचार तिला शांततेने बसू देत नव्हता. आता मात्र ती स्वतः या गोष्टीचा खोलपर्यंत विचारपूस करू लागली. प्रत्येक मुलीला हळूहळू सोनियाबद्दल विचारू लागली. सोनिया ज्या मुलींबरोबर बेंचवर बसत होती त्या मुलीशी तिने विचारपूस करू लागली. सगळ्या मुलींनी सोनियाबद्दल खूप काही गोष्टी सांगायला सुरू केल्या. गेल्या काही दिवसांपासून ती विचित्र वागत होती हे देखील सांगितले. परंतु खरे कारण काय होते हे कुणालाही नीट माहिती नव्हते. तेव्हाची एक मुलगी जी सोनियासोबत शाळेत येत होती आणि जात होती ती तिला भेटली. तिने तिला एक अशी गोष्ट सांगितली त्यामुळे मॅडमला धक्का बसला. ती मुलगी मॅडमला म्हणाली, काही महिन्यांपूर्वी गणिताच्या सरांनी सोनियाला सुट्टीच्या दिवशी बोलवले होते, कारण सोनिया गणित विषयामध्ये खूप वीक होती. एकदा शाळेतील सरांनी तिला शाळा सुटल्यानंतर वर्गातच थांबवले होते, जेणेकरून ते तिचा गणित शिकवण्याचा एक्स्ट्रा क्लास घेतील. कारण नेहमीच गणितामध्ये तिला खूप कमी मार्क्स मिळायचे. तिला प्रॅक्टिस करायला कमी वेळ मिळायचा. म्हणून गणितांच्या सरांनी तिला आता एक्स्ट्रा शिकवायला सुरू केले होते. त्या दिवशीही सोनियाला सरांनी शाळा सुटल्यानंतर थांबून घेतले होते. त्या दिवशी मी घरी निघून आले आणि सोनिया क्लासमध्येच थांबली होती. परंतु त्या दिवसानंतर सोनिया पूर्णपणे बदलून गेली. तिच्या बोलण्याची चाल बदलली. मला वाटले गणिताचे सर तिला जास्त महत्त्व देत आहे, म्हणून तिला या गोष्टीचा गर्व आला. म्हणूनच माझ्या मैत्रिणीच्या नजरेत माझ्याबद्दल आता काही राहिले नव्हते. मग मी सोनियासोबत बोलणे बंद केले. असे बोलून ती मुलगी शांत झाली. तिचे ते बोलणे ऐकून रुपालीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला तर चित्रकलेच्या सरांवर डाऊट होता, पण इथे तर गणिताच्या सरांवर आरोप लागला होता. आता तिच्या डोक्यात दुसरेच खूळ होते. ती त्यांच्या चेहऱ्यावरचा पडदा बाजूला करणार होती. त्यामुळे त्या दिवशी स्टाफरूममध्ये ती डायरेक्ट गणितांच्या सराकडे गेली आणि म्हणाली, मला माहीत पडले की त्या दिवशी सोनियासोबत काय घडले आणि ते कुणी केले. रुपालीने असे बोलताच गणिताचे सर घाबरले आणि हैराणीने तिच्याकडे पाहू लागले. मग लगेचच ते तिला म्हणाले, जर तुम्हाला माहिती पडली असेल तर तुम्ही लगेचच पोलीस स्टेशन गाठायला हवे. जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आपण इतका वेळ वाया नको घालवायला. आता मात्र गणिताच्या सरांचे हे उत्तर ऐकून रुपाली चकित झाली. ज्या व्यक्तीने हे सगळे काही केले होते तीच व्यक्ती असे बोलत होती. आणि तुम्हाला वाटते की मी सोनियासोबत हे सगळे केले आहे. ती शांत होती आणि लगेच ते म्हणाले, सोनिया गणितामध्ये खूप वीक होती, त्यामुळे मी तिला एक्स्ट्रा क्लास देऊन शिकवण्याचा प्रयत्न करत होतो.
कारण एक्स्ट्रा क्लासमध्ये आरामात तिला शिकवू शकतो. त्या दिवशी देखील मी त्यासाठी तिला थांबवले होते. तेव्हाच मला माझ्या घरून फोन आला. माझ्या बायकोची तब्येत बिघडली होती. तिला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या होत्या, म्हणून तिला अर्जंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि मी देखील घाईघाईतच सगळे सोडून माझ्या बायकोकडे गेलो. गुले मॅडम, तुम्हाला देखील माहिती आहे की 5 महिन्यांपूर्वी माझ्या घरात लक्ष्मी आली आहे आणि तोच दिवस होता जेव्हा मला माझ्या बायकोचा फोन आला होता. तेव्हा मी स्टाफ रूममध्ये होतो, त्यामुळे घाईघाईतच मी निघालो. परंतु मला लक्षात आले की मी सोनियाला थांबवले आहे, म्हणून मी लगेचच सिक्युरिटी गार्डला सांगितले की सोनिया क्लासरूममध्ये माझी वाट बघत असेल, तिला घरी जायला सांगा. मला अर्जंट काम आले आहे आणि मी लगेच स्वतःहून हॉस्पिटलला निघून गेलो. बस त्या दिवशी हे घडले मला चांगले आठवत आहे. तुम्हाला खोटे वाटत असेल तर तुम्ही ही गोष्ट सोनियाला विचारू शकता, नाहीतर सिक्युरिटी गार्डला देखील विचारू शकता. मी जे सांगितले ते अगदी खरे आहे. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी स्वतः एका मुलीचा बाप आहे. कोणत्याही मुलीसोबत मी असे वाईट कृत्य करण्याचा विचार देखील करू शकत नाही. पण तुम्ही तर माझ्यावर आरोपच लावला की मी आपल्या शाळेतील मुलींसोबत यासाठी बोललो, कारण त्यांनी अजिबात संकोच नाही करता मला प्रश्न विचारले पाहिजे. त्या मुलींना माझ्याकडून जितके नॉलेज देता येईल तितके देण्याचा मी प्रयत्न करतो. एवढे बोलून ते निघून गेले. आता घुले मॅडम देखील पुन्हा विचारात पडली की जर गणिताच्या सरांनी हे केले नसेल तर नक्की कुणी केले असेल. खरे सांगायचे तर घुले मॅडमला अजूनही गणिताच्या सरांवर विश्वास बसत नव्हता. त्यामुळे त्या लगेच सिक्युरिटी गार्डकडे पोहोचल्या आणि त्याला म्हणाल्या, 5 महिन्यांपूर्वी क्लासरूममध्ये सोनियासोबत काय घडले असा प्रश्न विचारल्यावर सिक्युरिटी गार्डच्या चेहऱ्यावर चिंता पसरली. तो अटकतच प्रश्नांची उत्तरे देऊ लागला आणि म्हणाला, मॅडम मला काही माहिती नाही. तेव्हा मॅडमने त्याला घाबरवण्यासाठी म्हणाल्या, ठीक आहे, मी आता पोलीस स्टेशनमध्ये गेले होते आणि आता मला सगळी सत्य घटना कळली आहे. सोनियाने सगळे काही खरे सांगितले आहे. इतके सांगून देखील सिक्युरिटी गार्डने स्वतःचे तोंड उघडले नाही. तो फक्त एकच बोलत होता, मला काही माहीत नाही, मी तर फक्त माझी ड्युटी करत होतो. आता पुढे काही प्रश्न त्याला विचारणार तेवढ्यात प्रिन्सिपल मॅडम तिथे पोहोचली आणि रागातच म्हणाली, घुले मॅडम, तुम्हाला समजत नाही का? ही गोष्ट आता कधी संपली आहे. तुम्ही हा विचार करणे बंद का करत नाही? मला देखील उद्या मीटिंगसाठी जायचे आहे, त्यामुळे शाळेत नवीन तमाशा नको. प्रिन्सिपल मॅडमने त्या सिक्युरिटी गार्डला सुद्धा घरी पाठवून दिले आणि घुले मॅडम देखील प्रिन्सिपल मॅडमच्या सांगण्यावरून घरी गेल्या. त्याच रात्री जेव्हा मॅडम पुन्हा सोनियाला भेटण्यासाठी गेले तेव्हा तिला खूप विश्वासात घेऊन विचारलं की मला सांग, खरंच वर्गामध्ये तुझ्यासोबत काय घडलं होतं? गणिताचे सर तुझ्याकडे आले होते की दुसरे कोणी आले होते? असे विचारल्यावर सोनिया खूप रडू लागली. तसे तिच्या जखमांवर मीठ टाकले होते. त्या दिवशी तिने सगळे खरे सांगितले. ती सत्य घटना ऐकून मॅडमच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने रडत सांगितले की मॅडम, त्या दिवशी जेव्हा मी एक्स्ट्रा क्लाससाठी थांबले तेव्हा सरांना इमर्जन्सीमध्ये कुठेतरी जायचे होते. तेव्हा सिक्युरिटी गार्ड मला सांगण्यासाठी वर्गामध्ये आला. मला तिथे एकटीला पाहून त्याची नियत बिघडली. त्या दिवशी शाळा सुटल्यामुळे कुणीही वर्गात नसल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन त्या सिक्युरिटी गार्डने माझ्यासोबत खूप वाईट कृत्य केले. मला धमकावून सांगितले की माझ्यासोबत जे काही घडले ते जर कोणाला सांगितले तर तुला जिवंतपणे मारेन, तुझ्या आईला देखील मारेन. मग मी देखील त्या धमकीला घाबरले आणि शांत राहिले. हे सांगताना ती रडत होती. त्या दिवसानंतर नेहमीच सगळे विद्यार्थी निघून गेल्यानंतर तो तिला थांबवून शाळेमध्ये तिच्यासोबत असे कृत्य करत होता. आता तिला देखील या सगळ्या गोष्टींची सवय झाली होती. परंतु आपल्यासोबत काहीतरी वाईट घडत आहे, आपल्या पोटात काहीतरी वेगळे जाणवते. ही गोष्ट तिने त्याला सांगितली. त्याला देखील समजले की ती गरोदर आहे, म्हणून त्याने गर्भपाताच्या वेगवेगळ्या गोळ्या आणून तिला खाऊ घातल्या. काही दिवसांपासून तिला पोटाच्या समस्या होत्या आणि 2 दिवसापूर्वी शाळेत गेल्याबरोबरच वॉशरूममध्ये तिने 5 महिन्याच्या मृत बाळाला जन्म दिला होता. त्या गोळ्यांनी तिचे हे हाल केले होते
की ती बाथरूममध्येच बेशुद्ध होऊन पडली होती. जर मॅडम काही वेळा तिथे पोहोचली नसती तर कदाचित तिचा जीव देखील गेला असता. हे सर्व ऐकून घुले मॅडमचा जीव वर खाली होत होता. तिची आईसुद्धा हे सगळे ऐकून मोठ्या धक्क्यात आली. आपली मुलगी किती मोठ्या संकटाचा सामना एकटीच करत होती हे त्या सगळ्यांना समजले होते. जेव्हा हे सत्य समजले तेव्हा लगेचच सिक्युरिटी गार्डबद्दल विचारपूस सुरू होती आणि समजते की सिक्युरिटी गार्ड तिथून पळून त्याच्या गावाकडे निघून गेला होता. कारण त्याला समजून चुकले होते की आता त्याला मोठा धोका आहे, त्यामुळेच तो पळून गेला. त्याचे गाव कोणते होते, तो कुठून आला होता हे कुणालाच माहीत नव्हते. सोनियाच्या आईने ही गोष्ट पोलिसांपासून लपवायला सांगितली होती. त्यांना तिची इज्जत वाचवायची होती. त्यामुळे आरोपी कोण आहे हे समजल्यावर सुद्धा मॅडम काही करू शकणार नव्हते. प्रिन्सिपल मॅडमसुद्धा मीटिंगसाठी निघून गेल्या होत्या. घुले मॅडम विचार करत होती की त्यांना सर्व सत्य माहीत असून सुद्धा अजूनही ती शांत का? शाळेच्या बदनामीमुळे की सोनियाच्या इज्जतीमुळे? परंतु हे जे घडले ते उद्या दुसऱ्यासोबत घडू नये म्हणून मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. सोनियाला पुरावा द्यायला सांगितला. तिच्यासोबत जे काही घडले ते सर्व सांगितले. आता मात्र शाळेचे नाव बाहेर पडले होते. चांगले प्रकरण गाजले होते. खूप मुलींनी आवाज उठवला. त्या सिक्युरिटी गार्डला 15 दिवसात अटक झाली. कारण तो लपूनच अशा ठिकाणी बसला होता की त्याला शोधता शोधता पूर्ण 15 दिवस गेले होते. प्रिन्सिपल मॅडमला देखील तात्काळ सस्पेंड करण्यात आले कारण त्यांनी खूप मोठा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला होता. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.